नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11th क्लास मॅथ पार्ट 2 7th नंबरचा चॅप्टर आहे लिमिट. यामधील एक्सरसाइज आपण पाहतोय 7.2. चला तर स्टार्ट करूया मित्रांनो. आता यामध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 1, इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट्स. ओके, करायचं काय लक्षात घ्या, हे जे तुम्हाला डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर दिसतंय, डिनोमिनेटरला एकतर 0 येणार नाही याची तुम्हाला काय घ्यायची, काळजी घ्यायची. अशा पद्धतीने या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. डिनोमिनेटरला काय येणार नाही, 0. ओके, आता यामध्ये बघा, जेवढं कॅन्सल आउट करता येईल तेवढं कॅन्सल आउट करायचं या क्वेश्चन मध्ये, आणि लास्टला स्टेपला सगळं कॅन्सलेशन झालं आणि प्रोसेस थांबलीच, जी की माझा प्रोसेस पुढे होणारच नाही, त्यावेळेस ही लिमिट यूज करायची मित्रांनो. ओके, चला तर मग पाहूया आपण काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. बघा, क्वेश्चन बी दिलेला आहे, लिमिट z टेंड टू z स्क्वेअर मायनस 5z प्लस 6 अपॉन आहे z स्क्वेअर मायनस 4 ब्रॅकेट क्लोज. ओके, आता यामध्ये बघा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर आहे, आणि खाली z स्क्वेअर मायनस 4 आहे. तर आपण याला काय करूया, लिमिट z टेंड टू क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया मित्रांनो. कसं सॉल्व्ह करायचं बघा, आता असे दोन फॅक्टर फाइंड करा, दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 आलं पाहिजे, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन 5 आलं पाहिजे, म्हणजे 3 टू द 6 होतात. 3 आणि 2 या दोघांच्या समोर जर मायनस मायनस दिलं तर काय होतं, -5z. डायरेक्ट फॅक्टर घ्या मित्रांनो, छेद -3 छेद -2 अपॉन, आता खाली काय, z स्क्वेअर मायनस 4, याचा स्क्वेअर रूट तो जर 2 काढलं, 2चा स्क्वेअर होतो, म्हणजे z स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर, म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. वाटलंच तर एक स्टेप वाढू, z स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. क्लिअर. आता यामध्ये काय होईल बघा, लिमिट z टेंड टू, ओके, हा पार्ट z मायनस 3 फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड z मायनस 2, ओके, अपॉन, आता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय फॉर्म्युला मित्रांनो, z मायनस 2 अँड z प्लस 2 ब्रॅकेट क्लोज. कॅन्सलेशन हे दोघं जण झाले. उरलं काय, मग जे उरलं ते आहे लिमिट z टेंड टू. ओके, आता z मायनस 3 अपॉन z प्लस 2. मी तुम्हाला सांगितलं होतं खाली 0 नाही आला पाहिजे, याची काळजी घेणं गरजेचं आहे, आणि जोपर्यंत प्रोसेस चालते तोपर्यंत तुम्हाला प्रोसेस करत राहायची. आता प्रोसेस संपली आणि खाली 0 पण येणार नाहीये जर तुम्ही लिमिट यूज केली तर, बरोबर आहे. चला, लिमिट यूज करा. झेडच्या ठिकाणी जर 2 घेतलात तर -3, आणि इथे 2 प्लस 2 इज इक्वल टू काय येणार मित्रांनो, -1/4. अशा प्रकारे हे पहिले एक्झाम्पल या ठिकाणी सुंदर आणि छान असं होतं. चला, पुढचं एक्झाम्पल आपण घेणार मित्रांनो, सेम त्याच मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं, बिलकुल घाबरू नका. बघा, लिमिट x टेंड -3 आहे, त्याच्यानंतर x प्लस 3 अपॉन, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, 3 1 3, 3 आणि 1 काय होतात, 4. डायरेक्ट घ्या मित्रांनो, आता x प्लस 1 x प्लस 3. ओके, कॅन्सलेशन होतं, x प्लस 3 x प्लस 3. क्लिअर. त्याच्यानंतर इथे डायरेक्ट लिमिट तुम्ही जरी यूज केली समजा, तर वर काय आहे, 1 आहे, खाली -3 प्लस 1, म्हणजे आन्सर येईल 1 अपॉन -3 प्लस 1 -2, म्हणजे -1/2. हे तुमचं आन्सर झालेलं आहे. चला, पुढचं एक्झाम्पल या ठिकाणी आहे मित्रांनो एकदम सुंदर. ओके, आता
एकदम सुंदर म्हणल्यानंतर आहे काय एक्झाम्पल हे पहिले जाणून घ्या. y टेंड 0 आहे, बरोबर आहे. आता यामध्ये एक्झाम्पल करत असताना सगळ्यात पहिले लिमिट y टेंड 0 दिले काय एक्झाम्पल हे जाणून घेणं आवश्यक आहे. क्यूबमध्ये आहे, हे 4 आणि हे स्क्वेअर आहे, बरोबर आहे. म्हणजे वाय स्क्वेअर तुम्ही इथे कॉमन काढू शकता, इथे पण वाय स्क्वेअर कॉमन काढू शकता. म्हणजे थोडक्यामध्ये वाय स्क्वेअर कॅन्सल होऊ शकतं, बरोबर आहे. चला तर ट्राय करू. सॉल्व तर करणंच आहे आपल्याला, आहे की नाही. वाय स्क्वेअर 5y झाला इथे आणि इथे फक्त 8 असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे वाय स्क्वेअर, परत इथे 3y स्क्वेअर होईल मित्रांनो. त्याच्यानंतर मायनस इथे होणार 16 फक्त आणि ब्रॅकेट क्लोज. वाय स्क्वेअर कॅन्सल झालं. आता लिमिट y टेंड 0, त्याच्यानंतर 5y प्लस 8 अपॉन 3y स्क्वेअर मायनस 16 ब्रॅकेट क्लोज. क्लिअर आहे. आता मला जर एक विचारायचा प्रश्न झाला तुम्हाला, क्लिअर, तर इथे मी तुम्हाला सांगितलं डिनोमिनेटरला झिरो नाही आला पाहिजे, याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर वायच्या ठिकाणी जर तुम्ही झिरो घेतला तर झिरोचा स्क्वेअर झिरो होणार, 0 × 3 झिरो होणार, मायनस 16 म्हणजे खाली काय येते मायनस 16. क्लिअर. लिमिट यूज करा डायरेक्ट, टेन्शन घेऊ नका, कारण सॉल्व्ह करायला विषयच नाही पुढे, बरोबर. चला 5 × 0 प्लस 8 अपॉन 3 × 0 स्क्वेअर मायनस 16. तर 5 × 0 0, 0 प्लस 8 अपॉन 0 मायनस 16. आन्सर काय आलं मित्रांनो, 8 × 1 8, 8 × 2 16. या पद्धतीचे हे आन्सर आले. ओके, चला पुढे जाऊया मित्रांनो. आता एकदम चिंदीचा क्वेश्चन आहे यार. हे तिसरा बघा ना, लक्षात येऊन जातं हो लगेच. हे बघा, एक्स स्क्वेअर जर तुम्ही कॉमन काढला, ठीक आहे, एक्स स्क्वेअर कॉमन काढलं तर मध्ये काय आलं, एक्स स्क्वेअर प्लस 2 आलं. क्लिअर. आणि इथे -2 जर कॉमन काढलं तर मध्ये काय आलं, चेक करूया. ओके, काही येतं का, काही होतं का, काही कॅन्सलेशन होतं का, हे सॉल्व्ह केल्याशिवाय कळेल कसं, बरोबर आहे. मग सॉल्व्ह तर करावंच लागेल. चला तर मग सॉल्व्ह करू. लिमिट एक्स टेंड -2 ब्रॅकेटमध्ये -2 जर तुम्ही कॉमन काढलात तर एक्स प्लस 2 आला अपॉन एक्स स्क्वेअर आहे, ॲज इट इज घ्या. त्याच्यानंतर एक्स प्लस 2. ओके, हे काय झालं, मिळालं ना तुम्हाला कॅन्सलेशन. हा, लगेच कॅन्सल करा, काही नका करू. उरलं काय मित्रांनो, मग बघा, लिमिट एक्स टेंड -2, हे -2 वर आहे, खाली आहे एक्स स्क्वेअर. चला लिमिट यूज करा. लिमिटचा अर्थ म्हणजे थोडक्यात नरड्यापर्यंत पाणी आलं ना, गळ्यापर्यंत, ठीक आहे, तर खाली बुडता बुडता वाचण्यासाठी ही लिमिट असते, ठीक आहे. याच्यामध्ये -2 अपॉन एक्सची व्हॅल्यू -2 यूज करा, -2चा स्क्वेअर, दॅट मीन्स -2 अपॉन -2चा स्क्वेअर 4. तर 2 × 2, 2 × 4, संपला विषय. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन नंबर किती संपलेला आपला, 4. चला 5th घेऊया. एकदम चिंदीचा क्वेश्चन यार मित्रांनो. आपण हे बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे दोन्हीकडे पण, बरोबर आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन जर असेल, बरोबर आहे, तर त्याला सॉल्व्ह करावं लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टर वगैरे पाडत बसण्यापेक्षा इथंच कॅल्क्युलेशन पूर्ण क्लिअर, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन होणं गरजेचं, म्हणजे डायरेक्ट फॅक्टर घेता येईल. चला 5 3 तर 15 होतात, 5 मधनं 3 गेला 2. मग 5च्या समोर सिम्बॉल याच्यावर डिपेंड आहे, 5च्या समोर जे सिम्बॉल येणार आहे ना, तर याच्यावर डिपेंड आहे. इथे प्लस आहे तर 5च्या समोर प्लस येणार आणि 3च्या समोर मायनस येणार. डायरेक्ट फॅक्टर घ्या, एक्स प्लस 5 आणि एक्स मायनस 3. क्लिअर. 5 3 तर 15, प्लस मायनस मायनस. ओके, चला आता इथे 3 2 6, 3 आणि 2 दोघांच्या समोर मायनस मायनस दिलं तरच ॲडिशन होणार आणि इथं मायनस मायनस प्लस होणार. क्लिअर. म्हणजेच एक्स मायनस 3, एक्स मायनस 2 हे दोघं कॅन्सल झाले. म्हणजे लिमिट एक्स टेंड 3
इथे आलं एक्स प्लस 5 अपॉन एक्स मायनस 2. चला यूज करा भैया, लिमिट यूज करा. ही लिमिट काय आहे? 3 प्लस 5 अपॉन ची व्हॅल्यू आहे 3 मायनस 2. आन्सर आहे ना 5 प्लस 3 8 आणि इथे 3 मायनस 2 1, दॅट मीन्स 8. अशा पद्धतीचं हे आन्सर या ठिकाणी होतं. आता या ठिकाणी पहिला क्वेश्चन या ठिकाणी आपला कम्प्लीट झालेला आहे मित्रांनो. सेकंड क्वेश्चन आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय. चला तर मग स्टार्ट करूया मित्रांनो. परत एकदा तीच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेवढं सॉल्व करता येईल तेवढं सॉल्व करा, जेवढं सॉल्व होत असेल त्या पद्धतीत. आणि मेन एंडिंगला फक्त झिरोने यायला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची. दोन गोष्टीची काळजी घेतली तर विषय संपला बघा. लिमिट यू टेंड 1. ओके, त्याच्यानंतर यूला काय करू आपण? 4 आहे ना, तर स्क्वेअरचा स्क्वेअर करू आणि मायनस 1चा स्क्वेअरचा स्क्वेअर, कारण 1 एक असा प्राणी आहे त्याला काहीही करा. ठीक आहे, तरी तो 1 मया केला. 1चा स्क्वेअर करा, रूट काढा, क्यूब करा, तो 1च राहणार, कारण नावच त्याचं 1 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर यू क्यूब मायनस 1 रेज टू क्यूब म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूब. चला याचा फॉर्म्युला लगेच तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. काय फॉर्म्युला आहे? लिमिट यू टेंड 1. आता यामध्ये यू स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर आणि होल पण स्क्वेअर आहे, म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये यू स्क्वेअर मायनस 1 राहील, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये यू स्क्वेअर प्लस 1 राहील. अपॉन आता ए क्यूब मायनस बी क्यूब माहितीच तुम्हाला. फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस यू मायनस 1 आणि यू स्क्वेअर प्लस यू प्लस काय ना 1, ब्रॅकेट क्लोज. परत त्याचे फॅक्टर पडतात, याचे तर नाही पडणार पण याचे तर पडणार ना. मग लिमिट यू टेंड 1 याचं होणार यू मायनस 1 यू प्लस 1 यू स्क्वेअर प्लस 1 अपॉन यू मायनस 1 यू स्क्वेअर प्लस यू प्लस 1 ब्रॅकेट क्लोज. u minus 1 cancel out. Okay, the next limit u tend 1 u plus 1 remaining part आहे u square plus 1 upon u square plus u plus 1 ब्रॅकेट क्लोज. लिमिट यूज करा डायरेक्ट मित्रांनो आता, कारण ऑप्शनच नाही ना पुढे, कारण सॉल्व्ह करणार नाही तुम्ही, सॉल्व्ह होऊ शकणार नाही, हे सगळ्यात महत्वाचं. बरोबर आहे, मल्टिप्लिकेशन केलं तर क्यूब रूपात जाईल आणि क्यूब आणि खालीचा स्क्वेअर आहे त्याच्यामुळे काही संबंधच येणार नाही. लिमिट यूज करा आणि खाली तर झिरो येणारच नाही, कारण मायनसचा विषयच नाही. ओके, करा 1 प्लस 1 1 स्क्वेअर प्लस 1 1 स्क्वेअर प्लस 1 प्लस 1. ओके, 1 प्लस 1 काय झालं मित्रांनो? 2 आणि 1 स्क्वेअर 1 1 प्लस 1 2 1 स्क्वेअर 1 प्लस 1 प्लस 1 ट्रिपल 1 ॲडिशन काय होतो? 3च होतो ना, आणि वर येतो 4. अशा प्रकारे 4/3 हे आन्सर आलेलं आहे. चला पुढे जाऊया. एकदम सिंधीचा क्वेश्चन आहे मित्रांनो, हायगाई करायची नाही, रिलॅक्स मध्ये सोडवा. दोन गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, परत परत मी तेच सांगतोय. लिमिट x टेंड 3 ओके 1 x minus 3 minus 9x upon x cube minus 27. आता बघा, याला सॉल्व्ह करू शकतो, याचा तर विषय नाही, याला जसाच तसा ठेवा. लिमिट x टेंड 3 1 अपॉन x minus 3 minus 9x अपॉन, आता याला काय करूया, एक्स क्यूब मायनस 3 क्यूब, कारण 3चा क्यूब आहे ना 27, त्यामुळे आता हे क्यूब रूपात गेला. याचा फॉर्म्युला तुम्ही तयार करू शकता. आता तयार करू शकता म्हणजे आहेच, बरोबर आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपण कन्वर्ट केलं की कसा येणार. आता बघा, हे 9x अपॉन एक्स मायनस क्यूब एक्स स्क्वेअर प्लस
3 इंटू एक्स 3x प्लस 3चा स्क्वेअर 9 ब्रॅकेट क्लोज. त्याच्यानंतर एक्स मायनस क्यूब आहे, इथे पण एक्स मायनस क्यूब आहे. राहिलं कोण? हा पार्ट. या पार्टने याला आणि याला इंटू करू. ठीक आहे. लिमिट जो इक्वल पार्ट आहे ना त्याला काही घेणं देणं नाही, तो इक्वल मध्येच राहणार, म्हणजे डिनोमिनेटर सेम मध्ये येणार. इथे काय येणार मित्रांनो? मग एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9 मायनस 9x. मी डायरेक्ट घेतलं, इने याला आणि याला इंटू करतोय. याला इंटू केलं तर मग हे पूर्ण हे दोघंच येणार आता खाली. बघा, x मायनस 3 एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9 ब्रॅकेट क्लोज. कॅन्सलेशन का होतं बघा मित्रांनो, इथं लिमिट x टेन 3 एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस 3x मायनस 6x प्लस 9 अपॉन x मायनस 3 एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9 ब्रॅकेट क्लोज. आता याचे फॅक्टर पडतात हे तुम्हाला पण माहिती. तर लिमिट x टेन 3 त्याच्यानंतर याचे ब्रॅकेट काय पडतील? x. ओके, काय राहणार? x पहिला मायनस 3, दुसरा पण मायनस 3, तर मायनस 3 आणि मायनस 3 मायनस 6 आणि मायनस 3 इंटू मायनस 3 प्लस 9. ओके, खाली x मायनस 3 एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9. तर याचे तर पडणारच नाहीत. ओके, हे तर कॅन्सल आउट झालं. जर तुम्ही 3 यूज केला तर खाली 0 येणार नाही, डायरेक्ट लिमिट यूज करा. 3 मायनस 3 अपॉन 3 स्क्वेअर प्लस 3 इंटू 3 प्लस 9. वर 0 आला तरी चालेल मित्रांनो, खाली 0 येता कामा नाही. 3चा स्क्वेअर 9 प्लस परत 3चा स्क्वेअर का होणार मित्र? 3 इंटू 3 ना, म्हणजे 3चा स्क्वेअर झाला 9 प्लस 9. आता यामध्ये 9 प्लस 9 प्लस 9 किती झाले? 0 अपॉन 0 अपॉन किती आलं? 27. थोडक्यात तो काय झाला? 0 आला. काय आला? 0. पुढे आलं लक्षात मित्रांनो कसं करायचं? पुढच्या स्टेपमध्ये जाऊया. आता एक्झाम्पल बघा, सुंदर आणि एकदम अतिसुंदर एक्झाम्पल आहे. बघा, याला सॉल्व करताना जर तुम्ही एक्स कॉमन काढलं, समजा लिमिट एक्स टेन टू एक्स जर कॉमन काढलात तर एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 अपॉन काय येणार मित्रांनो इथे? आता एक्स स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेट क्लोज. पण हे सॉल्व करून बी काही अर्थ नाही आहे मित्रांनो. कसं काय? कारण याचे फॅक्टर 2 टू द 4 पडतात, मायनस 2 आणि हे काही कॅन्सलेशन होणार नाही, कारण याचे फॅक्टर एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 ते काही कॅन्सल होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, इथे जर 2 ठेवलं तर 0 पण येणार नाही, म्हणजे डायरेक्ट लिमिट यूज करा. चला, 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू 2 प्लस 4 अपॉन 2चा स्क्वेअर मायनस 1 2चा स्क्वेअर 4 टू द 8 प्लस 4 अपॉन 2चा स्क्वेअर 4 मायनस 1. इथे प्लस 4 मायनस 8 हे बघा 2 इंटू हे बघा मायनस 8 आहे, प्लस 4 आणि मायनस प्लस 4 8 मायनस 8 0 अपॉन 4 मायनस 1 किती होणार? 3. म्हणजे आन्सर काय येणार मित्रांनो? 0. हा, वर 0 आला तरी चालेल, वरचा नॉट इश्यू, पण खाली 0 नाही आला पाहिजे, एक लक्षात ठेवायचं. शक्यतो परिपूर्ण त्याची काळजी घेणं फार आणि फार गरजेची आहे. जर पर्यायच नसला, समजा आपल्याला सॉल्व करताना पर्यायच नसेल, काही ऑप्शन नसेलच सॉल्व करण्यासाठी, आणि त्यावेळेस खाली 0 येत असेल तर नॉट डिफाईन्ड आन्सर टाकून द्यायचं. ओके, एवढं काही अवघड नाहीये. बघा, आता यामध्ये हे जे आहे हे ट्रायंगल
आणि एक्स अशी लिमिट दिलेली आहे तुम्हाला. ट्रायंगल एक्स टेंड 0. ओके, ॲज इट इज असेल. याला काय करावं लागेल, आपल्याला एक थोडासा वरचा पार्ट घेऊन सॉल्व करावं लागेल मित्रांनो. 2x प्लस ट्रायंगल एक्स प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 अपॉन काय, ट्रायंगल एक्स ब्रॅकेट क्लोज. आता काय करूया, थोडंसं याला आपण सॉल्व करूया. हे पूर्ण वरचा जो न्यूमरेटर आहे ना, तो पार्टच वेगळा घेऊया. ओके, -2x प्लस ट्रायंगल एक्स प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू. चला याला सॉल्व करायचं मित्रांनो. आता काय करायचं, याला सॉल्व. आता सॉल्व करताना तुम्ही जर विचार केलात, हा जो आहे a प्लस बीचा स्क्वेअर, काय होईल मित्रांनो याचा, एक्स स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर ट्रायंगल प्लस ट्रायंगल एक्स स्क्वेअर. ओके, 2 ने इंटू करा. हो नाही, मायनस नाही येणार, आपला प्लस नाही येणार, इथे मायनस येणार. बघा, मायनस 2 ने इंटू केलं तर 2x मायनस प्लस मायनस 2 ट्रायंगल एक्स प्लस 1. त्यानंतर मायनसने मध्ये एंट्री करा, बरोबर ना. मध्ये जर एंट्री केली तुम्ही, मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2x त्याच्यानंतर -1, हे मित्रांनो काय होतंय, कॅन्सल. जे कॅन्सलेशनचा पार्ट आहे तो कॅन्सल जर केला तर उरतंय काय आपल्याकडे, एरिया आपला ट्रायंगल ग्रुपमध्ये स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर ट्रायंगल मायनस 2 ट्रायंगल एक्स. बरं, यामध्ये तुम्ही जर काही कॉमन काढायचा विचार केलाच तर काय होणार माहिती, ट्रायंगल एक्स स्क्वेअर प्लस दोघांमध्ये तुम्ही 2 ट्रायंगल एक्स जर कॉमन काढला, काय कॉमन काढला, 2 ट्रायंगल एक्स. ठीक आहे, पण इथे काय होईल, मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस. ओके, तर इथे साईनचा थोडासा काही घोटाळा वगैरे होतोय का बघू थोडं, एक मिनिट. इथे जर तुम्ही कॉमन काढायचा जर प्रयत्न केलात समजा, तर काय कॉमन काढता येईल तुम्हाला बघा. ट्रायंगल एक्स जर कॉमन काढला तुम्ही, ठीक आहे, ट्रायंगल एक्स, तर ट्रायंगल एक्स कॉमन काढला, या पूर्णच ब्रॅकेटमधून जर तुम्ही काढला समजा, कारण ट्रायंगल एक्स ट्रायंगल एक्स ट्रायंगल एक्स, क्लिअर आहे. मग आपण काय करूया, डायरेक्ट ट्रायंगल एक्सच घेऊया. ओके, ट्रायंगल एक्स जर तुम्ही कॉमन काढला तर यामधला एक बाहेर आहे, तर एक उरला ट्रायंगल एक्स, प्लस यामधला ट्रायंगल एक्स बाहेर आला तर ट्रायंगल म्हणजे इथे 2 आणि इथे काय आला एक्स, मायनस याच्यातला ट्रायंगल एक्स गेला तर 2 उरला. ओके, आता हा पार्ट झाला न्यूमरेटरचा मित्रांनो. तर घ्या मग प्रोसेस करूया आपण. ठीक आहे, इथपर्यंत आपण तो सॉल्व केलेला आहे. बघा, ट्रायंगल एक्स लिमिट काय दिलेली, ट्रायंगल एक्स टेंड काय दिलेली लिमिट तुम्हाला, 0 दिलेली. ओके, 0 दिलेली. मग ट्रायंगल एक्स प्लस 2x मायनस 2 अपॉन ट्रायंगल एक्स. हे ट्रायंगल एक्स काय झालं, कॅन्सल. आता तुम्ही 0 यूज करू शकता, लिमिट यूज करतोय ना आपण. ट्रायंगल एक्स 0 प्लस 2x मायनस 2. आता इथं ट्रायंगल एक्सचा विषय नाही, ट्रायंगल एक्स यूज केला म्हणजे आन्सर आलं 2x मायनस 2. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल होतं मित्रांनो, फार इझी एक्झाम्पल होतं. ठीक आहे, चला 5th नंबरचं एक्झाम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय, याचा अर्थ तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन पद्धतीत त्याला सॉल्व करावं लागणार.
आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर सॉल्व्ह करायचं झालंच, ओके, तर याची फॅक्टर पाडावं लागणार, बरोबर आहे. तर फॅक्टर पाडण्यासाठी 2 to the 4 आहे, 2 to the काय 4 आहे. मग 2 to the 4 जर म्हटलं तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स रूट 2 आहे, बरोबर आहे. आणि इथे -4 आहे. मग फॉर्म्युला काय पडणार तुमचं बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स रूट 2 -4, हे पण स्क्वेअर रूट डिजिट भेटतोय तुम्हाला. तर काय करायचं बघा, 2 × 2 4 होतं, तर 2x आणि 2x, तसं पण फॅक्टर तुमचं पडणं मुश्किल आहे. तर मग अजून काय करता येईल तुम्हाला बघा, याचं जर स्क्वेअर रूट काढलं समजा तुम्ही, याचं तुम्हाला एक्स लागणार आहे ना, एक्स जर इथं असेल तर 1 आलं समजा इथे, बरोबर आहे. म्हणजेच 4 1 द 4 किंवा 2 × 2, बघा कसं करू आपण, सेपरेट करू अगोदर, एक्स स्क्वेअर प्लस एक्स रूट एक्स -4. बघा फॅक्टर थोडंसं का ते हे अशा किचकटमध्ये आपल्याला थोडंसं करावंच लागणार, ठीक आहे. -4x² आहे आपल्याला पाहिजे, सॉरी इथं 2 आहे ना, एक मिनटं, एक्स स्क्वेअर प्लस रूट 2x -4 असं लिहू, ओके. आता मित्रांनो, इथे जर तुम्ही असं केलं, 2 रूट 2 घ्या, ओके, आणि इतर रूट 2 घ्या, म्हणजे इथे तर 1 येणार ना आपलं, 1 रूटमध्ये 1, इथे काय प्लस आहे ना, आणि इथे काय करायचं तुम्ही, मायनस द्यायचं. म्हणजे काय होईल बघा, 2 × रूट 2 × रूट 2 2, 2 × 2 4 आले, मॅथ झाले बरोबर. म्हणजे काय होईल आता, आणि हे पण मॅथ झालं आणि ते पण मॅथ झालं. मग एक्स स्क्वेअर प्लस रूट 2 म्हणजे 2 रूट 2 एक्स मायनस रूट 2 एक्स -4, ग्रुप घ्या, एक्स एक्स प्लस 2 रूट 2, त्याच्यानंतर मायनस कॉमन घ्या आणि रूट 2 घ्या, कारण हा रूट 2 आहे ना, यातला रूट 2 निघतो, याच्यातला रूट 2 निघतो, तर एक्स मायनस मायनस प्लस, याच्यातला रूट 2 जर बाहेर निघाला तर 2 रूट 2, एक रूट 2 बाहेर आहे ना, या रूट 2 ने या रूट 2 ला इंटू केलं तर 2 आलं, 2 × 2 4, ओके. म्हणजेच एक्स प्लस 2 रूट 2 हा एक आला आणि एक्स मायनस रूट 2 हा एक आला. तसंच इथे पण तोच प्रकार आहे, याला पण प्रोसेस घेऊ आपण. काय इक्वेशन काय आहे बघू ते अगोदर, एक्स स्क्वेअर -3x रूट 2 + 4, सेम मेथड करायची, पण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येतं 4x² आणि इथे काय येणार, 4 1 द 4 जर घेतलं तुम्ही, ठीक आहे, 4 1 द 4, किंवा एक काम करा, मायनस मायनस प्लस, बरोबर आहे, तेच घ्या, तेच जर तुम्ही घेतले समजा, कसं 2 रूट 2 आणि रूट 2 मायनस मायनस, दोघांचं ॲडिशन झाल्यावर हे येतं, क्लिअर. आणि इथे जर बघितलं गेलं तर 4x² हे बी मॅच होतं, इथे x टाकलं तर, ओके. घ्या, तेच घ्या फॅक्टर, x² -2 रूट 2x मायनस रूट 2x + 4, ग्रुप घ्या दोघांचे, कॉमन निघणार x -2 रूट 2 रूट 2 मायनस रूट 2 x -2 रूट 2 आले 2, म्हणजे x -2 रूट 2 आणि x रूट 2 अशी या ठिकाणी ब्रॅकेट मिळालेले आहेत. मग लिमिट काय दिलेली बघा, लिमिट तुम्हाला x टेंड रूट 2 दिलेली आहे, बरोबर आहे. चला टाकूया आता व्हॅल्यू आपण त्यामध्ये, x + 2 रूट 2, x + 2 रूट 2, त्यानंतर x रूट 2 अपॉन x -2 रूट 2 आणि x रूट 2, ब्रॅकेट क्लोज, हे झालं कॅन्सल.
एक्सची व्हॅल्यू √2 टाका, म्हणजे आता लिमिट यूज करतोय आपण, आता पुढे तर सॉल्व्ह होत नाही. √2 जर यूज केलं प्लस 2√2 अपॉन √2 मायनस 2√2, इथे 1 आहे 1 आहे, 2 + 1 3√2, 2 मधनं 1 गेला 1√2. ओके, मायनसमध्ये मग √2 कॅन्सल झालं, म्हणजे -3 हे आन्सर तुम्हाला भेटलेलं आहे. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन होता मित्रांनो, एकदम सोपा. ठीक आहे, बघा पुढे. आता हे थोडंसं तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजन मेथड याला यूज करावी लागणार, कारण क्यूब आहे, मॅच होणारे नाहीये. ठीक आहे, आपण करणार कसं बघा. आता पहिलं घ्या x³ - 7x + 6, याला सॉल्व करताना याचा जनरल फॉर्म x³ जनरल फॉर्म म्हणजेच असेंडिंग ऑर्डर तुम्हाला घ्यायची, 0x² - 7x + 6. आता याला काय करायचं सिंपल सांगतो तुम्हाला. याचे कोएफिशियंट घ्यायचे, कोएफिशियंट फॉर्ममध्ये लिहायचं. याला कसं लिहिणार बघा. ओके, आता कोएफिशियंट फॉर्म 1 आहे, 0 आहे, -7 आहे, 6 आहे, आणि इकडे जे आहे इकडे डिवाइड करायचे 2 ने, म्हणजे थोडक्यात एक्सटेंडच्या ठिकाणी 2 घ्यायचं. हे 1 ॲज इट इज, 2 × 1 2, सबस्ट्रॅक्शन आपलं ॲडिशन किती आलं 2, परत 2 × 2 4, 7 - 4 -3, -3 × 2 6, कशामध्ये मायनसमध्ये, 6 आणि -6 काय होतो 0. लास्टचा टर्म कटला, म्हणजे एक एक टर्म कटत जातो या सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये. मग आता काय करायचं बघा, हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. हे पहिलं हा तुमचा फॅक्टर झाला, तर फॅक्टर काय आहे, x - 2 हा एक फॅक्टर आहे, दुसरा पडला x² + 2x - 3, सिम्बॉल असे घ्यायचे, -3x आणि x². आता याचे फॅक्टर 3 × 3 जर पडला तर +3 आणि -1 म्हणजे मॅच होतात बरोबर. बरोबर आहे, म्हणजेच x - 2 x + 3 आणि x - 1 हे फॅक्टर पडले. 3 × 3, 3 मधून 1 गेलं 2. बरोबर आहे. सेम त्याच मेथडने खाली घ्या. आता पुढचं काय आहे, x³ - 7x², त्याच्यानंतर +16x - 12. आता इथं सेम तीच मेथड, 1 - 7 + 16 - 12. जो कार्यकर्ता आहे डिव्हिजनचा त्याचं नाव काय आहे 2. हा 1 ॲज इट इज. ओके, 1 × 2 2, 7 - 2 काय होतं मित्रांनो, हे सिम्पल आहे. 3 2 1 0 हे ओके, पण अगोदरचं टर्म नव्हतं, त्यामध्ये एकाची कमी होती, ती भरती केली आपण 0x² ने. तर 2 × 2 काय झालं 4, पण मायनस, कारण इथं मायनस मोठी संख्या आहे, सॉरी सबस्ट्रॅक्शन करायचं ना आपल्याला. इथे 2 × 2, 7 मधून 2 गेला -3, -3 नाही सॉरी 4 कसं 5, 5 -5 × 2 10, काय येणार -10. 16 मधनं 10 गेला 6 उरला, 6 × 2 12, म्हणजे आन्सर काय आलं 0. पहिलं टर्म काय तुमच्याकडे x - 2, दुसरा आहे x² - 5x + 6, आणि याचे पण फॅक्टर पडतात, घेऊन टाका लगेच. x - 2 x - 3 x - 2. चला आता क्वेश्चनकडे जाऊया परत. जो क्वेश्चन दिलेला आहे त्याचा प्रत्येक टर्म व्यवस्थित घेऊया. लिमिट आहे, लिमिट दिलेली x टेंड टू, त्याच्यानंतर x टेंड टू च्या नंतर x³ - -7x + 6, त्याच्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे तुम्हाला x³
क्यूब मायनस 7x² प्लस 16x मायनस 12 ब्रॅकेट क्लोज. याचे फॅक्टर पडलेत, लिमिट तर राहणारच x टेन टू म्हणून. याचे फॅक्टर जे पडलेले आहेत ते आहेत x मायनस 2, त्याच्यानंतर x प्लस 3 आणि x मायनस 1 आहे. आपण खाली काय फॅक्टर पडलेत बघा, x मायनस 2, त्याच्यानंतर x मायनस 2 आणि x मायनस 3. कॅन्सलेशन होण्यासारखा हा पार्ट आहे, हा कॅन्सल न होणारा पार्ट आहे. 2 जर यूज केला तर 0 होण्यासारखा कोणताच पार्ट नाही. ओ सॉरी, इथे 2 म्हणल्यानंतर होणार 0. यस, बट अजून काही कॅन्सलेशन पण होत नाही यार. मग काय करावं लागेल, पर्यायच नाही मित्रांनो आता इथे. त्याच्यामुळे डायरेक्ट यूज करा. 2 प्लस 3, 2 मायनस 1, 2 मायनस 2, 2 मायनस 3. चला, 3 प्लस 2 5 इंटू 1, 2 मायनस 2 0 इंटू मायनस 1, 5 1 द 5 मायनस 0 इंटू 1 0. 5 अपॉन 0 आहे, बरोबर आहे. 5 अपॉन काय आहे, 0. 5 अपॉन 0 म्हणल्यानंतर इन्फिनिटी. कधी डिजिटच्या खाली कोणता पण डिजिट असू द्या, त्याच्या खाली जर 0 आला तर नॉट डिफाईन्ड होता, आणि 0च्या खाली डिजिट आला तर 0 येतं, हे लक्षात असू द्या. म्हणजे इन्फिनिटीचाही थोडक्यात अर्थ होतो तुमचा 0. ओके, बट असं लिहिण्याची ही मेथड आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 आन्सर आलेलं आहे. चला, क्वेश्चन नंबर आपण पाहतोय मित्रांनो 3rd. लास्ट क्वेश्चन आहे. या लास्ट क्वेश्चन मध्ये जे दिलेलं आहे तुम्हाला, थोडं सोबत टेक्स्टबुक पण असू देत. चला, ओके. तर या लास्ट क्वेश्चन मध्ये टोटल 5 क्वेश्चन आहेत, ते आपण लगेच क्लिअर करणार आहोत. ओके, बघा आता यामध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे, पहिला लिमिट y टेंड 1 मायनस 2, क्लिअर आहे. त्याच्यानंतर त्याचं क्यूब रूट घ्या मित्रांनो, 2y क्यूब येणार, कारण 2चा क्यूब 8 होतो. आणि इथे जर y कॉमन काढलात तर y मायनस 4y स्क्वेअर होणार. नाही, y नाही येणार इथे, एक मिनिट. आता याच्यामध्ये ना y जर कॉमन काढला तो 1 मायनस 4y स्क्वेअर होणार, ब्रॅकेट क्लोज. ओके, त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे, सरळ सरळ तुम्हाला काय करायचं इथं, आता बघा इथे लिमिट y टेंड 1/2, फॉर्म्युला टाका, a क्यूब मायनस b क्यूबचा 1 मायनस 2y, त्याच्यानंतर 1 प्लस 2y प्लस 2y चा स्क्वेअर 4y स्क्वेअर अपॉन y ॲज इट इज राहू द्या. हे 1 मायनस 4y स्क्वेअर म्हणजेच 1 चा स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. पुढे लिमिट y टेंड 1/2, 1 मायनस 2y, 1 प्लस 2y प्लस 4y स्क्वेअर अपॉन y. इथे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे 1 मायनस 2y, 1 प्लस 2y, ब्रॅकेट क्लोज. हे काय झालं, कॅन्सल. आता तुम्ही याच्या ठिकाणी जर ही व्हॅल्यू यूज केली मित्रांनो, तर फरक तर काही पडणार नाही, कारण 1/2 2 कॅन्सल, इथे 1 येणार, बरोबर आहे, म्हणजे 0 नाही येणार. चला यूज करा. 1 प्लस 2 इंटू 1 अपॉन 2 प्लस 4 इंटू 1 अपॉन 2चा स्क्वेअर अपॉन y ची व्हॅल्यू 1/2, हे 1 आहे, बरोबर आहे. y इंटू 1 1 आलं, नाही सॉरी कॅन्सल झालंय ना. हां, त्याच्यानंतर 1 प्लस 2 इंटू 1 अपॉन 2
परत 2 कॅन्सल झालं, 1 प्लस 1 प्लस 1, ठीक आहे, प्लस 2चा स्क्वेअर 1/4. परत इथे 2 कॅन्सल, 1 प्लस 1 1/2 इंटू 2, 4 कॅन्सल, 2 कॅन्सल, 1 प्लस 1 प्लस 1 इज इक्वल टू आन्सर काय आले मित्रांनो 3. ठीक आहे, आता अशा प्रकारे या ठिकाणी हे आन्सर होतं. ओके, चला पुढचं एक्झाम्पल घेऊया. एकदम चिंदीचं एक्झाम्पल आहे, काहीच अवघड नाही आहे. बघा आता यामध्ये x² - x 1/x³ - 3x² + 2x याची प्रोसेस पहिले कंप्लीट करूया. लिमिट x टेंड 1, त्याच्यानंतर x - 2 अपॉन x x - 1, त्याच्यानंतर -1/x³ आहे मित्रांनो. काय x³ आहे, बरोबर आहे. आता x³ जर म्हटलं x³ - 3x² + 2x ब्रॅकेट क्लोज, यातनं x कॉमन जर काढलं तुम्ही समजा, ठीक आहे, जर तुम्ही यातनं x² डायरेक्ट आपण स्टेपच घेऊया इथे, जर इथे तुम्ही x² कॉमन काढलं समजा, तर काय होणार बघा, x फक्त, तर काय होणार x² - 3x + 2 होणार. बरं, याचे फॅक्टर पडणार आता 2 1 2 -2 -1. ओके, मग ते जर तुम्ही घेतले, मग x - 2 x x - 1 -1/x x मायनस काय होणार 3 1 3 ना, तर नाही 2 1 2 -2 -1 ब्रॅकेट क्लोज. आता मला जर एक विचारायचं झालं तुम्हाला, x आणि x - 1 तर इथे सेम आहे, राहिला कोण हा कार्यकर्ता, मग तो इथे काय होणार इंटू होणार. इंटू म्हणजे ऑलरेडी तोच कार्यकर्ता आहे, म्हणजे त्याचा काय होणार लिमिट x टेंड 1 x - 2 होल स्क्वेअर होणार -1 अपॉन x x - 1, त्यानंतर x - 2 ब्रॅकेट क्लोज. याची प्रोसेस कंप्लीट करा. लिमिट x टेंड 1, याची प्रोसेस होणार x² - 2x + 4 आणि -1 अपॉन x x - 1 x - 2 ब्रॅकेट क्लोज. फिर से लिमिट x टेंड 1 x² - 2x + 4 आहे ना मित्रांनो, +4 मधनं -1 गेला, काय झाला +3 झाला. परत त्याचे फॅक्टर पडतात मित्रांनो. काय फॅक्टर पडतात सांगा, यामध्ये 3 1 3, 3 मधून 1 गेला 2, हां बरोबर आहे. 3 च्या समोर मायनस, लिमिट सेम x टेंड 1, इथे x - 3 आणि x + 1 अपॉन x x - 1 x - 2. बट इथं काही फरक पडला नाही आपल्याला, बघा ना 3 1 3, बरोबर आहे, तर इथे फरक कुठलाच पडलेला नाही आहे, त्यामुळे त्याचा काही विषय पण नाही आहे. ओके, आणि खाली x - 1, पण इथे जे फॅक्टर आहे -3 आहे ना, हे -3 आणि +3, बरोबर आहे. माझ्या मते x इथे काहीतरी थोडंसं वाटतंय मला, कुठंतरी चेंजेस झाले आपलं. इथे काय झालं फॉर्म्युला बघा, x² अरे इथे 4x येतं. ओके 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 4x येतं मित्रांनो इथे. ओके, इथे येतं 4x, इथे काय येतं 4x, बरोबर आहे. मग 4x म्हणल्यावर 3 1 3, 3 च्या समोर पण मायनस येईल आणि 1 च्या समोर पण मायनस येईल, म्हणजे हा होईल कॅन्सल. उरलं काय, त्याच्या ठिकाणी लिमिट यूज करा. आता 1 जर यूज केलं हे तर कॅन्सल झालं, आणि तो 1 जर यूज केलं तर काही 0 येणार नाही, बरोबर आहे. 1 - 3
वन, वन मायनस टू म्हणजे -2 अपॉन -2 मधून 1 गेलं -1, -1 वन द -1, कॅन्सल, आन्सर आलं 2. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन नंबर आपला 2 समाप्त झालेला आहे. चला आता बघतोय मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर कितवा, थर्ड मध्ये लिमिट x टेंड 1 आहे. मग मला सांगा x4 मायनस 3x² प्लस 2 असेंडिंग ऑर्डर जर बनवायची झाली तर, कारण आता इथे आपल्याला सिंथेटिकच मेथड यूज करावी लागणार, त्याशिवाय ऑप्शन नाही दुसरा. ओके, हा इथे क्यूब आहे, इथे क्यूब म्हणलं तर क्यूबला बी तीच मेथड तुम्हाला यूज करावी लागणार आहे. आता इथे जर हा 4 असेल तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन येऊ शकतो. मग आपण काय करूया, याला थोडस आपण मॉडिफाय करूया. कसं बघा, लिमिटच्या ऐवजी आपण पहिले काय घेऊया, डिनॉमिनेटर x⁴ मायनस 3x² प्लस 2 असं कन्सिडर करा मित्रांनो की हा x4 नाही x² आहे आणि हा x आहे. तर फॅक्टर कसे होतील तुमचे, 2 2 प्लस 1 नाही, 2 म्हणजे -2 -1 म्हणजेच थोडक्यात जिथे तुम्ही असा x -1 2 ना म्हणजे -2 आणि x -1 लिहिणार आहे, 2 2 आणि 1 3, फक्त इथं स्क्वेअर येणार. काय येणार, स्क्वेअर, म्हणजे याचे पडणार याचे नाही पडणार, x² -2 आणि याचे पडणार x -1 x प्लस 1, याची पडणार पण याला रूटमध्ये टाकावं लागणार. पण कशाला, बघू ना काही होतं का अजून प्रोसेसमध्ये. बघा आता इथे x³ -5x² प्लस 3x प्लस 1. चला कोएफिशियंट घ्या, काय कोएफिशियंट आहेत, 1 -5 -3 प्लस 1. चला घ्या, कशाने डिवाइड करताय तुम्ही, 1 ने. हे 1 1 इंटू 1 1, इथे आला -4 -4 वन द -4, -4 मधून 3 गेला -1 -1 इंटू 1 1 मायनस मध्ये ते पण इथे आला 0. म्हणजे पहिला फॅक्टर जो आहे तुमचा x -1 आहे, दुसरा x² -4x -1. आता याचे फॅक्टर जर पाडायचे म्हटले तुम्ही तर काय होणार, याचे फॅक्टर काय पडणार बघा, पडणारे तर काही दिसत नाहीये. तर डायरेक्ट आपण घेऊया लिमिट, जो क्वेश्चन होता तुमचा x टेंड 1, ठीक आहे, टेक्स्टबुक सोबत ठेवत चला, x⁴ मायनस 3x² प्लस 2 अपॉन x³ -5x² प्लस 3x प्लस 1. चला याचे फॅक्टर काय पडलेले आहेत बघा, x² -2 लिमिट x टेंड 1 x² -2, त्याच्यानंतर x -1 x -1 x प्लस 1 अपॉन x -1 x² -4x -1 ब्रॅकेट क्लोज, x -1 काय झालं, कॅन्सल. लिमिट यूज करा, लिमिट यूज केल्यावर काही झिरो होण्याचे चान्सेस नाही आहे. चला 1² -2, त्याच्यानंतर 1 प्लस 1, त्याच्यानंतर 1² -4 इंटू 1 -1, 1² 1 -2 -1 इंटू 1 प्लस 1 2 अपॉन 1² 1 -4 1 द 4 -1, 2 1 द 2 -2 -1 आणि -4 -5 किंवा 1 -4 -3 -3 -1 -4 मायनस कॅन्सल, 2 1 द 2 2 2 द 4.
अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल मित्रांनो, एकदम चिंदीचा क्वेश्चन होता. चला पुढचा क्वेश्चन एकदम इझी दिसतोय, हा पण दिसतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला तर मित्रांनो स्टार्ट करूया. अवघड काहीच नसतं जीवनामध्ये, ठीक आहे. आपला भ्रम आहे तो अवघड करण्याचा. तर लिमिट एक्स टेंड 1 ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 4 प्लस एक्स मायनस 4 अपॉन 3 एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 ब्रॅकेट क्लोज. ओके. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सिंपल आणि स्पष्ट दिसतंय. इथे काय करणार तुम्ही, 4 ऑन द 4 जर घेतला एक्स प्लस 2 तर काय होणार माहिती आहे, एक्स मायनस 4 होणार आणि एक्स मायनस 1 होणार प्लस इथे पण एक्स मायनस 4 हा ॲज इट इज आहे, 3 घ्या, 2 वन बाय 2 पडणार नाही ते फॅक्टर, 2 आणि 1च्या समोर मायनसच राहणार, एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्लोज. आता जर विचार केला तुम्ही, ओके, आता जर विचार केला तर सेम तुम्हाला एक्स मायनस 1 दिसत आहे. हे दोघं म्हणजे हा इथे जाणार, हा इथे येणार. मग होणार काय, हे लिमिट देऊन टाकायचं, लिमिट एक्स टेंड 1 परत लिमिट एक्स टेंड 1, हाच पार्ट एवढाच. जर याला इंटू केला तर एक्स प्लस 2 आणि एक्स मायनस 2 प्लस, आता इथे काय लागणार आहे आपल्याला, इथे लागणार होती गोष्ट आपल्याला, हे दोघं गेल्यानंतर इकडच्या साईडला एक्स मायनस 4 म्हणजे त्याचा काय होणार स्क्वेअर, आपण आता सगळे येणार हो, आणि इथे 3 पण राहणार ना, या साईडला 3 नाही आहे म्हणजे इथे 3 येणार. ओके, 3x मायनस 2 ने याने आपण यानेच फक्त या दोघाला इंटू करणार, आणि इकडे जर बघितलं तर याने या दोघाला, म्हणजे बरोबर एक्स मायनस 4 एक्स मायनस 2 त्याच्यानंतर आणि एक्स मायनस 1 आणि इथे 3. ओके, आता लिमिट एक्स टेंड 1, आता हे तर एक्स प्लस 2 आणि एक्स मायनस 2 म्हणजे फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस 4चा प्लस फॉर्म्युला याचा, काय फॉर्म्युला आहे बघा, एक्स मायनस 4चा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 अपॉन 3 एक्स मायनस 4 एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्लोज, परत लिमिट एक्स टेंड 1, त्याच्यानंतर जर 3 ने इंटू केलात 3x स्क्वेअर मायनस 4 3 द 12 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 अपॉन 3 एक्स मायनस 4 एक्स मायनस 2 एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्लोज. परत इथे लिमिट एक्स टेंड 1 जर घेतलात 3x स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 4x स्क्वेअर त्याच्यानंतर मायनस 8x परत प्लस 16 मायनस 12 म्हणजे 4 अपॉन इथे 3 ॲज इट इज एक्स मायनस 4 एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्लोज. इथपर्यंत आलात मित्रांनो. पुढे जाऊया. 4 जर तुम्ही कॉमन काढलात लिमिट एक्स टेंड 1, इथं 4 ने डिवाइड करायला जमत नाही बरं का, कारण इकडे इजिकल टू 0 असल्यानंतर मग आपण डिवाइड करत होतो. इथे आता कॉमन काढावं लागेल, 4 एक्स स्क्वेअर मायनस 4 टू द एक्स प्लस 4 1 द 4 अपॉन 3 एक्स मायनस 4 एक्स मायनस 2
एक्स मायनस 1. पुढे जाऊया, लिमिट एक्सटेंड 1. ओके, आता याचे फॅक्टर 1 इंटू 1. ओके, बरोबर पडलंय. एक्स मायनस 1 एक पडणार आणि एक्स मायनस 1 एक पडणार. -1 इंटू -1 प्लस 1, -1 आणि -1 -2. आपण एकच ग्रुप कॅन्सल केला बघा फक्त याने. ठीक आहे, एक ग्रुप कॅन्सल करण्यासाठी पूर्ण राडा करावा लागला एवढा. बघा आता दुसरं तर कॅन्सल होणार नाहीये. चला लिमिट यूज करा डायरेक्ट. आता 4 1 मायनस 1 वर 0 आला मित्रांनो. त्याच्यानंतर 3 1 मायनस 4 1 मायनस 2 वर काय आलं 0. 0 आल्यानंतर 4 इंटू 0 आपण इथे 3 इंटू -3 इंटू -1. आता इथे काय व्हॅल्यूच राहणार नाही काही, कारण वरच 0 आलेला आहे. विषय तिथं संपतो. एवढं एक्झाम्पल असं छान आणि सुंदर होतं बघा. फक्त मित्रांनो एकच लक्षात ठेवा, स्टेप बाय स्टेप जायला शिका. या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन आहे, एक्सरसाइजचा हा लास्ट क्वेश्चन आहे, जो की याच्या अगोदर केला आपण सेम तसाच. बघा इथे तुम्हाला एक्सटेंड ए दिले. सगळ्यात प्रथम याची प्रोसेस करू आपण. लिमिट एक्सटेंड ए ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2a स्क्वेअर. मग आता 2/2 बरोबर आहे ना, म्हणजे काय फॅक्टर पडतील मित्रांनो बघा, एक्स स्क्वेअर मायनस 2ax मायनस ax प्लस 2a स्क्वेअर. ओके, हे फॅक्टर पडले. त्याच्यानंतर प्लस इथे कंडिशन काय होणार आहे, 1 आहे ना, तर इथली जी कंडिशन आहे, इथली कंडिशन पडण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 2/2. हे बघा, हे 2 इकडं आणले त्याने आणि प्रोसेस सेमच लावलेली. म्हणजे इथे पण काय होणार आहे, तुम्हाला जी प्रोसेस येणार आहे, ओके, काय प्रोसेस येईल बघा. आता या 2a स्क्वेअरने 2x स्क्वेअर पण पॉझिटिव्हमध्ये 2/2 बरोबर आहे. 2a ना, 2/2. इथे पण -3ax आहे आणि इथे पण -3x आहे. पहिल्याचे जे फॅक्टर पडले तुमचे 2x स्क्वेअर, त्याच्यानंतर दुसरे काय पडलं आहे 2x स्क्वेअर मायनस 2ax आणि -ax प्लस a स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. म्हणजे तेच फॅक्टर पडणार, थोडंसं चेंज होणार आपला. कसं बघा, लिमिट एक्सटेंड ए, याच्यामध्ये जर दोघांचे ग्रुप घेतले, कॉमन निघणार एक्स मायनस 2a, इथे निघणार -a, त्याच्यानंतर एक्स मायनस प्लस मायनस आणि इथे ए निघाल्यामुळे 2a, परत प्लस 1 अपॉन ग्रुप घ्या 2x ब्रॅकेटमध्ये x मायनस ए, त्याच्यानंतर -a, त्याच्यानंतर x मायनस ए ब्रॅकेट क्लोज. परत लिमिट एक्सटेंड ए 1 अपॉन, दोघं सेम आहे ते एकच घ्या ना, x मायनस 2a, दुसरा x मायनस ए, क्लिअर, प्लस परत 1 अपॉन इथे काय येणार x मायनस ए आणि इथे 2x मायनस ए ब्रॅकेट क्लोज. हे सेम दिसतंय पण हे नाही दिसत आहे, याने याला इथं इंटू करायचं, याने याला. ओके, लिमिट मित्रांनो आता यामध्ये बघा x मायनस ए सेम आहे, बरोबर आहे. एक्स मायनस ए सेम आहे, पण या 2x मायनस एने याला आणि x मायनस 2a ने याला इंटू करावं लागेल. म्हणजे लिमिट एक्स मायनस ए ब्रॅकेटमध्ये हा जर इथं आला 2x मायनस ए आला प्लस, आणि हा जर इथं गेला x मायनस 2a, अपॉन हा पहिला ब्रॅकेट कॉमन असलेला
आणि अनकॉमन असलेले हे 2 ब्रॅकेट. ओके, हे परत लिमिट एक्स टेंड ए याची प्रोसेस करा. 2x प्लस एक्स झाला 3x मायनस 3a अपॉन एक्स मायनस ए एक्स मायनस 2a 2x मायनस ए ब्रॅकेट क्लोज. लिमिट एक्स टेंड ए, जर तुम्ही 3 कॉमन काढला तर एक्स मायनस ए अपॉन एक्स मायनस ए एक्स मायनस 2a आणि 2x मायनस ए एक्स मायनस ए कॅन्सल झाला. 3 अपॉन एक्स टेंड काय ए टाका, ए मायनस 2a 2 एक्सची व्हॅल्यू ए मायनस ए खाली 3 अपॉन याचं सबस्ट्रॅक्शन मायनस ए याचं ए म्हणजे 3 अपॉन एचा स्क्वेअर. अशा पद्धतीचं या ठिकाणी हे मित्रांनो आपला क्वेश्चन होता. एकदम सोपा एक्झाम्पल होता आणि 7.2 पण त्याच प्रकारे या ठिकाणी समाप्त झालेला आहे. मित्रांनो 7.2 झालाय तर 7.3 पण आपण लवकरच आपल्या सेवेत आणणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जवळील गरजावू मित्रांसाठी नक्कीच त्यांना पाठवा, जेणेकरून त्यांना पण हा फायदेशीर होईल. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.